मध्य रेल्वेच्या नव्या विक्रमाची मस्जिद बंदर स्थानकातला पादचारी पूल 33 दिवसांमध्ये बांधून मध्य रेल्वेनं नवा विक्रम केलाय। नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल पाडण्यात आला होता। त्यावेळी 45 दिवसांमध्ये हा नवीन पूल बांधणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, पण अवघ्या 12 दिवस आधीच या पुलाचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी। मस्जिद बंदरचा पादचारी पूल जो आहे तो 45 दिवसांच्या ऐवजी 33 दिवसात मध्य रेल्वेने बनवलेला आहे। आता मी त्या पुलावरती आहे। ज्या पद्धतीने आपण बघतोय की 26 नोव्हेंबरला हा इकडचा जो पूल आहे हा पाडण्यात आला होता आणि हा जीर्ण झाल्यामुळे त्याचबरोबर हा छोटा होता, त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी प्रचंड अडचण होत होती। त्याचबरोबर हा जीर्ण सुद्धा झालेला होता आणि त्यामुळे हा पूल 26 नोव्हेंबरला पाडण्यात आला। त्यानंतर 45 दिवसात हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु एक नवा विक्रम हा मध्य रेल्वेने केलेला आहे असंच म्हणावं लागेल। तो 45 दिवसांच्या ऐवजी 33 दिवसात बनवण्यात आला। याआधी कुर्ल्याचा जो ब्रिज आहे तो 77 दिवसामध्ये बनवण्याचा विक्रम होता आणि हा विक्रम आता मध्य रेल्वेने मोडीत काढलेला आहे। प्रवाशांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, हा ब्रिज आता नवीन बनवलेला आहे, कसं वाटतंय? नाही, आता हे चांगलं वाटतं साहेब मॅडम, कारण पूर्वी हा ब्रिज लय ब्रॉड नव्हता आणि आता नवीन बनवल्यापासून पब्लिकला, आमच्या स्थानिकांना आणि येणाऱ्या पब्लिकला हे त्रास एकदम खूप कमी झाला। पहला बहुत एकदम छोटा सा था, अभी बहुत बड़ा हो गया, आने जाने के लिए बहुत अच्छा है। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई।